अक्कलकोट तालुक्यातील प्रत्येक मतदाराचा मतदानाचा हक्क अबाधित ठेवण्यासाठी बूथ स्तरावर दक्ष राहून SIR प्रक्रियेवर बारीक नजर ठेवण्याचे आवाहन खासदार प्रणिती शिंदे यांनी काँग्रेस पक्षाच्या वतीने अक्कलकोट येथे SIR बाबत प्रशिक्षण आणि मार्गदर्शन शिबिराप्रसंगी केले। अक्कलकोट तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने विशेष सखोल पुनरीक्षण SIR प्रक्रियेबाबत अक्कलकोट येथील मंगरुळे फंक्शन हॉल येथे काँग्रेस पक्षाचे BLA-2 बूथ प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी SIR प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरास खासदार प्रणिती शिंदे अध्यक्षस्थानी तर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सातलिंग शेटगार प्रमुख उपस्थित होते। यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, लोकशाही व्यवस्थेत मतदानाचा अधिकार हा केवळ घटनात्मक अधिकार नसून भारतीय लोकशाहीचा आत्मा आहे। विविध राज्यांमध्ये राबवण्यात आलेल्या SIR प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात मतदारांची नावे वगळण्यात आल्याची उदाहरणे आहेत। त्यामुळे अक्कलकोट तालुक्यातील एकाही पात्र मतदाराचे नाव मतदार यादीतून वगळले जाणार नाही, यासाठी सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी SIR प्रक्रियेवर बारीक लक्ष ठेवावे। पश्चिम बंगालमधील विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेदरम्यान सुमारे 91 लाख मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली। भाजपने जिंकलेल्या 207 जागांपैकी 95 जागांवर वगळण्यात आलेल्या मतदारांची संख्या ही विजयाच्या फरकापेक्षा अधिक होती। लोकशाही मजबूत ठेवायची असेल तर प्रत्येक नागरिकाचा मतदानाचा अधिकार सुरक्षित ठेवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे। भाजप सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे वाढती महागाई, पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलेंडरच्या दरवाढीमुळे, बेरोजगारीमुळे तसेच नीट, TET सारख्या विविध स्पर्धा परीक्षांच्या पेपरफुटीच्या घटनांमुळे युवकांचे भविष्य अंधारात आले आहे। पक्ष संघटना मजबूत करण्याबरोबरच जनतेच्या प्रश्नांवर संघर्ष आणि विविध लोकशाही मार्गाने आंदोलन उभारण्याची वेळ आली असल्याचे प्रणिती शिंदे यांनी सांगितले। यावेळी तालुका काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील यांनी मनोगत व्यक्त केले। या शिबिरास जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सातलिंग शेटगार, अक्कलकोट तालुका काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील, अक्कलकोट तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष गजानन जक्कीकोरे, जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष अरुण जाधव, प्रशिक्षिका रोहिणी धोत्रे, नगरसेवक मुस्तफा बळोरगी, माजी जिल्हा परिषद सदस्य शिवानंद पाटील, जिल्हा समन्वयक मनोज यलगुलवार, काकासाहेब पाटील यांच्यासह BLA-2 बूथ प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।